श्रोतेहो नमस्कार. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवशयनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देव उठणी एकादशी असं आपण म्हणतो कार्तिकी एकादशीला. हा जो 4 महिन्याचा काळ आहे तो चातुर्मास म्हणून आपण पाळत असतो दरवर्षी. तर यावर्षी 25 जुलै 2026 ते 20 नोव्हेंबर 2026 एवढा जो 4 महिन्याचा कालावधी आहे तो चातुर्मासाचा आहे. या काळामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो. 4 महिने योगनिद्रेमध्ये असतात भगवान विष्णू आणि भगवान शंकराच्या हातात सृष्टीची सूत्रं असतात. या काळामध्ये बघा अनेक लोक काय करतात तर काही नियम घालून घेतात, जसं की कांदा लसूण खायचा नाही, एक वेळेसच जेवण करायचं. जसं श्रावण धरतो आपण एक वेळेस जेवण करून, तसं चातुर्मास पण धरला जातो आणि त्याचं पुण्य खूप आहे. मानसिक त्रासापासून मुक्ती होते, आर्थिक बाजू चांगली होते त्याच्यामुळं. पण ते श्रद्धेनं करायला पाहिजे, नाहीतर आपण उपवास करतो आणि आपलं लक्ष जर अन्नाकडे असेल तर त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही. आणि काही नियम पण पाळले जातात की दररोज तो नियम आपण करत असतो आणि त्याच्यानंतर कार्तिकी एकादशीला त्याचं उद्यापन केलं जातं. तर मी आज तुम्हाला काही नियम सांगणार आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण व्यवस्थित आणि भरपूर नियम सांगितलेले आहेत, जे सगळं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर काही नियम आपण सगळेजणच ऐकूयात. बघा, दररोजचं काही जण काय करतात तर गणपतीला एक लाल फूल वाहण्याचा नियम करतात. 4 महिने गणपतीला एक लाल फूल दररोजचं व्हायचं. मग ते जास्वंदीचं असो, नाहीतर गुलाबाचं असो किंवा डाळिंबाचं असो. शक्यतो तर जास्वंद सगळ्यांच्या दारामध्ये असते. तर सोपं आहे ते. दररोजचं एक वेळ गणपतीला लाल फूल वाहा. बुद्धीची देवता आहे ती, सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात करून देणारी देवता आहे ती. तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे आणि समाधान पण मिळणार आहे. काही मिळवण्यापेक्षा समाधान खूप महत्त्वाचं असतं. आणि अनेक गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्या आपण असं काहीतरी नियम घालून घेतले स्वतःला आणि देवाचं करत गेलो तर नकळत त्या गोष्टी होऊन पण जातात. तुळशीसमोर हळदीचं स्वस्तिक काढलं जातं. दररोज एक हळदीचं स्वस्तिक तुळशीसमोर पाण्याचा हाताने पुसून घ्यायची समोरची जागा आणि त्याच्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं. महादेवाच्या पिंडीवर दुधादह्याने अभिषेक केला जातो. असाही नियम कुणी कुणी म्हणजे 4 महिने करतात. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावला जातो, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस तुम्हाला जसं जमेल तसं. परंतु तो नियम म्हणजे नियम. मानसिक काही जण काय करतात तर एवढं 4 महिने कसलाच मांस मच्छी खात नाहीत. म्हणजेच काय तर तामसिक भोजनाचा त्याग करतात, शाकाहारी जेवण घेतात. सवाष्ण स्त्रीची मंगळवारी शुक्रवारी बोलवून ओटी भरली जाते. हे पण नियम पाळले जातात. आणि शेवटी काय केलं जातं, उद्यापन केलं जातं कार्तिकी एकादशीला. सुंदरकांडचा, गीतेचा, रामायणाचा या 4 महिन्यामध्ये पाठ केला जातो. एक वेळ जेवणं तुम्हाला मी म्हणलं की एक वेळेस जेवतात काही जण 4 महिने आणि चातुर्मास धरतात. पितरांसाठी पिंडदानसुद्धा केलं जातं, ज्याच्यामुळं आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात. कारण पितरांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. नाहीतर आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणीला तोंड द्यावं लागतं. गायत्री मंत्राचा दररोज 108 वेळेस न चुकता मंत्राचा जप केला जातो. दिवसातून एकदा पुरुष सूक्त वाचलं जातं किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय पण काही जण वाचतात. त्याचं पण खूप मोठं महत्त्व आहे. जर वाचणं होत नसेल तर कमीत कमी श्रवण तरी केलं पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा भक्तिमंत्र आहे, त्याचा पण जप केला जातो दररोजच्या दररोज 108 वेळेस 4 महिने. श्रावण महिन्यात शिवशंकराची आराधना केली जाते. पूर्ण महिना हा शंकराची उपासना करण्यात आपण घालवतो. तर काय करावं तर पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र व्हावीत किंवा काही जण काय करतात तर पांढरी फुलं वाहतात. ह्या चातुर्मासामध्ये लाखोली म्हटलं जातं ज्याला, की 1,00,000 फुलं वाहिली जातात 4 महिन्यामध्ये. मग ती तुम्ही ठरवायचे की दररोजचं किती व्हायचे आहेत ते. श्रोते हो, जवळ जर एखादं मंदिर असेल, कशाचंही, महादेवाचा असो, अंबाबाईचा असो, गणपतीचा असो, कशाचंही, तर त्याला आपण प्रदक्षिणा दररोजच्या दररोज नियमाने किती घालायच्या ते ठरवून आपली सेवा पूर्ण करू शकतो. सकाळी संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावणे, गाईला गोग्रास देणे, दररोजच्या दररोज आपण जे घरात अन्न शिजवलेलं आहे त्याचा नैवेद्य म्हणून देवाला दाखवणे, शाकाहारी नैवेद्य. गणपती अथर्वशीर्षाचं दररोजचं 1 पाठ, 3 पाठ, 21 पाठ आपण करू शकतो. पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी आपण जातो या चातुर्मासामध्ये. तर तुम्ही जवळ असेल
लांब असेल, तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच गेलं पाहिजे. आणि श्री विष्णूंना तुळशीचं पान किंवा मंजुळा दररोजच्या दररोज वाहिल्या तर खूपच छान. श्रीसूक्ताचे दररोजचा 11 पाठ करणं हे अतिशय चांगली गोष्ट. त्याच्यामुळं लक्ष्मी मातेची पण सेवा होऊन जाते. आपल्या घराच्या जवळ मंदिरामध्ये किंवा कुंडीमध्ये जर बेलाचं झाड लावलेलं असेल तर त्याच्याखाली दररोजचं एक आपला दिवा लावायचा. गुरुचरित्राचे पारायण, दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण, शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, असं तुम्ही ही सेवा पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये हा नियम पण तुम्ही पाळू शकता. दररोजच्या दररोज ह्या गोष्टी करायच्या आहेत आपणाला. आणि श्री गणेशांना 1,00,000 दुर्वा अर्पण करणे, लाखोली वाहने हेही केलं जातं ज्यांना शक्य असेल त्यांनी. या महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगे सोडली जातात. खात नाहीत बघा कांदा, लसूण आणि वांगं. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायला काहीच हरकत नाही. तर एवढे सगळे नियम आपण चातुर्मासामध्ये करत असतो. त्याच्यामुळं काय होतं तर आरोग्य सुधारतं, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, शिवाची, विष्णूची कृपा प्राप्त होते, मानसिक पीडा नाहीशा होतात, इच्छा आकांक्षा पूर्ण होते आणि आपण आपल्याकडून परमेश्वराने काहीतरी करून घेतले, सेवा, भक्ती, देवधर्म म्हणून समाधानही राहतं. एक अहंकारसुद्धा आपल्या मनामध्ये येतो, हो ना, की मी केले असं. तर मी केले म्हणू नका, त्यांनीच करून घेतलं आहे आपल्याकडून. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी नियम सांगितलेले आहेत. सगळे नियम करणं शक्य नसतं, त्यातला तुम्ही एखादा दुसरा 1, 2, 3 तुमच्याच्यानं जेवढे शक्य आहेत तेवढे तुम्ही पाळू शकता आणि हा चातुर्मास अतिशय सुंदररित्या पूर्ण करू शकता. त्याचा तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच फायदा होणार आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद श्रोते हो, धन्यवाद.